अजबच घटना, चक्क तक्रारदारच निघाला चोर। घरफोडी चोरीत 15,20,000 रुपयांची चोरी। चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वांगी गावातील सुतारमाळा येथे घरफोडी झाली असून घरफोडी चोरीत 15,20,000 रुपये चोरीस गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस करण्याचे आदेश दिले होते। यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत 10,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। संबंधित आरोपी किरण कुंभार, सुतारमाळा, वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यास अटक करण्यात आली। सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, अरुण पाटील, सूरज थोरात, कुबेर खोत, रोहन घास्ते, अभिजित ठाणेकर, अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे यांनी कारवाई केली। पंचनामा न्यूज साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी सनील लोंढे। आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।